नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी विषयाची संतवाणी ही कविता बघणार आहोत. कवितेचे नाव आहे जैसा वृक्ष नेणे. या कवितेचे कवी आहेत संत नामदेव. संत नामदेव यांच्या जीवनाचा कालावधी 1270 ते 1350. वारकरी संप्रदायातील संत कवी. संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध, सरळ, साधी आहे. संत नामदेवांनी हिंदीतही रचना केली आहे. पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली. शिखांच्या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांची 61 कवने समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखबाणी या नावाने ती प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातील हे एकमेव संत आहेत की ज्यांचे अभंग पंजाबमध्ये पोचलेत व त्या ठिकाणी त्यांना आदर मिळाला. आपली जी कविता आहे, या कवितेमध्ये, या अभंगामध्ये संतांना वृक्षाची उपमा देऊन त्यांची महती सांगितली आहे. तर आपण बघूया कविता दुसरी, जैसा वृक्ष नेणे. जैसा वृक्ष नेणे मान अपमान. या कवितेमध्ये संत आणि वृक्ष या दोघांमधलं साम्य आपल्या लक्षात येईल. जैसा वृक्ष नेणे मान अपमान. ज्याप्रमाणे वृक्ष मान अपमान काही जाणत नाही. वृक्षाला आपण काही बोललो, झाडांना आपण काही बोललो तरी त्यांच्यावरती काही परिणाम होत नाही. त्यांना मान वाटत नाही किंवा अपमान वाटत नाही. आपण त्या झाडांच्या सावलीमध्ये बसलो, झाडांवर दगड मारली तरी झाडांना मान अपमान काही वाटत नाही. तैसे ते सज्जन वर्तताती. त्याचप्रमाणे जे सज्जन असतात, जे संत असतात, त्यांचे वर्तनसुद्धा असेच असते. वर्तताती म्हणजेच वर्तन करणे. तशा प्रकारे ते वावरतात. येऊनिया पूजा प्राणी जे करीती, त्याचे सुख चित्ती तया नाही. मानव येऊन त्यांची पूजा करतात तरीसुद्धा झाड असेल किंवा संत असतील तर त्यांच्या चित्तामध्ये त्याबद्दलचा आनंद वाटत नाही. त्यांना मान अपमान नाही, सुख दुःख नाही. त्यांची पूजा केल्याने आपण बघतो की वट सावित्री पौर्णिमा असेल किंवा इतर वेळेला झाडांची पूजा केली जाते. तो आनंद फक्त मानवाला मिळत असतो. झाडांना मात्र त्याचे सुखदुःख काही नाही. झाडे शांतपणे दुसऱ्याला सावली, फुले, फळे देत असतात आणि देत राहणार आहेत. त्यांना त्यांच्या चित्तामध्ये, त्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे सुखाची भावना नसते. ते आहेत तसेच असतात. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती, तया न म्हणती छेदू नका. किंवा एखादा प्राणी, एखादा व्यक्ती, एखादा मानव जंगलामध्ये गेला आणि त्या झाडाला तोडायला लागला तरीसुद्धा ते झाड त्याला काही बोलत नाही. तया न म्हणती छेदू नका. मला तोडू नको असे ते म्हणत नाही. मानव मात्र कृतज्ञ असतो. तो झाडाचे उपकार विसरून जातो, झाडाला तोडतो. तो स्वार्थी असतो. ज्या झाडाच्या सावलीमध्ये बसतो, ज्या झाडाची फळे खातो, त्याच झाडाला तो तोडतो. त्याच्या फांद्या तोडतो, त्याच्या अवयवांचा उपयोग करतो. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती, तया न म्हणती छेदू नका. कोणीही प्राणी येऊन झाडाला तोडायला लागला तरीही ते झाड त्याला तोडू नका असे म्हणत नाही. निंदास्तुती सम मानती जे संत. संतसुद्धा झाडांप्रमाणेच असतात. त्यांची निंदा केली किंवा त्यांची स्तुती केली तरी ते समान मानतात. संत कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाहीत. जे त्यांची निंदा करतात त्यांच्याबरोबरही त्यांचे वर्तन चांगलेच असते आणि जे त्यांची स्तुती करतात, वाहवा करतात, त्यांच्याशी सुद्धा त्यांचे वर्तन चांगलेच असते. निंदास्तुती सम मानती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे.
अशा प्रकारे साधुसंत हे पूर्णपणे धैर्यवंत असतात. धीर, सबुरी हा गुण त्यांच्यामध्ये असतो. म्हणूनच आपण शिर्डीचे साईबाबा त्यांचा जो शब्द आहे सबुरी की धीर धरा, तर तो धीर धरण्याचा जो गुण असतो, सगुण असतो, तो संतांमध्येच असतो. निंदा केली, स्तुती केली तरी ते धैर्यवान असतात, सबुरी ठेवतात, आनंदाने अतिशय उत्तेजित होत नाही किंवा निंदा केल्याने उदास होत नाहीत. अशा प्रकारचे वर्तन संतांचे असते. निंदा स्तुती सम मानिती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीव शिवा गांठी पडूनी जाये. संत नामदेव म्हणतात, त्यांची जरी होय भेटी, कोणाची? संतांची. जरी तुम्हाला परमेश्वर भेटला नाही, परंतु एखादा संत भेटला. नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीव शिवा गांठी पडूनी जाये. जर तुम्हाला अशा प्रकारचा एखादा संत भेटला, साधू भेटला, तर काय समजायचे? जीव शिवा गांठी पडू नये. जीव म्हणजेच आत्मा आणि शिव म्हणजे परमेश्वर, परमात्मा. तर आपण समजावे, एखादा संत भेटला तर आपण समजावे की आपला आत्मा त्या परमेश्वराची, परमात्म्याची मिळाला. मानवाला जर एखादा संत भेटला तर त्याने समजावे की आपले भेट परमेश्वराची झालेली आहे. जीव शिवा गांठी पडूनी जाये, आत्म्याचा परमात्म्याची संगम झाला असे आपण समजावे. तर अशा प्रकारे मोजक्याच शब्दांमध्ये आपण या अभंगाचा भावार्थ समजून घेतला. धन्यवाद.